ऊन बेकार आहे। हे बा, हे जवळजवळ 40 डिग्री दाखवू राहिला गाडीत। बाहेरचं वातावरण 40 डिग्री आहे। चालू द्या, किती ऊन असो, आपण फिरायचं सोडत नाही। एक गोष्ट तेच समजली की सकाळी लवकर उठायला पुरते आणि लवकर आपल्या कामाची म्हणा आपल्या प्रवासाची सुरुवात करायला पुरते। झप अंतर कापल्या जाते। की तुमच्याजवळ जर काही खाद्यपदार्थ वगैरे असतील की नाही तर ते अंदर नेऊ नाही देत। आमच्याजवळ चिपचे पाकिटं वगैरे होते। आता समजा उन्हाळा लागला नाही तर हे पुरं असं ग्रीन असते, नीट अँड क्लीन असते। औरंगजेबाचा मुलगा होता आझम शाह, त्यानं आपल्या आईच्या स्मरणार्थ हा बांधलेला आहे। मग चला, बॅटरी कधी बी डाऊन होऊ शकते, माही नाही कॅमेऱ्याची। चलो सकाळी भाऊ असं ठरलं होतं की सकाळी 4 वाजता निघायचं, पण रात्री एडिटिंग करायलाच मला 3 वाजले। 3 वाजता झोपलो मी, डायरेक्ट मग यायनं उठवलं मला 8 वाजता सकाळी। त्याच्यानं आता पहा किती वाजेला, 1:47 झाले, अजून पोहोचलो नाही। म्हणजे 250 किलोमीटरचं जर्नी आहे। नवीन सिरीज चालू करून राहिलो, तुम्हाला पाहायला भेटीन। तर आता डेस्टिनेशन राहिलं जवळजवळ दिसते की नाही, 13 मिनिटाचं अंतर राहिलं। 11 किलोमीटर हा बायपास रोड आहे की नाही। तर चला पुढे। कसं आहे, माई मिसेस झाले, लेकरं यायला लागली उन्हाळ्याची सुट्टी, त्याच्यानं हे माया मागे लागले की आम्ही बी येतो आता। म्हटलं चला मग आता त्याच्या हिशोबानं म्हणजे फॅमिली जिथं जिथं जाऊ शकतात किंवा फॅमिलीला आवडतील असे स्पॉट घेणार आहोत। माझी मम्मी सोबत आहे ना। ऊन बेकार आहे। हे बा, हे जवळजवळ 40 डिग्री दाखवू राहिला गाडीत। बाहेरचं वातावरण 40 डिग्री आहे। चालू द्या, किती ऊन असो, आपण फिरायचं सोडत नाही, आहे की नाही। पण एक गोष्ट समजली, आता हे 250 किलोमीटर होतं, 5 तासात संपायला पाहिजे होतं, पण उशीर झाला। तर मग नाश्त्यालाही थांब, यालाही थांब, फ्रेश व्हायला थांब। तर खूप 6-7 तास झाले आम्हाला प्रवास करून राहिलो आम्ही। आता 11 मिनिटात पोहोचणार आहे। एक गोष्ट तेच समजली की सकाळी लवकर उठायला पुरते आणि लवकर आपल्या कामाची म्हणा आपल्या प्रवासाची सुरुवात करायला पुरते। झप अंतर कापल्या जाते। चला आता 11 मिनिटं राहिले। हे पोहोचलो भाऊ, छत्रपती संभाजीनगर साला रायतेसाठी। चला, हे 8:30ची गाडी आहे, आपण जाऊ हिंडाले। चलो, आपण ज्या ठिकाणी चाललो भाऊ ते आहे इथून 12 किलोमीटर 24 मिनिटं दाखवते। चला लावली बघा गाडी पार्किंगले, आणि आता इकडे आपल्याला पुढे जाणं आहे। चलो, या घरच्याला सोडलं होतं पण तिकीट घर इकडे आहे। तिकीट घरही मस्त बनवलं गड्या।
₹25 तिकीट आहे आणि ऑनलाईन केलं तर ₹20. तुम्ही जर विदेशी नागरिक असाल तर ₹250. बरं झालं मी भारतीय आहे, मी म्हणजे आम्ही लय जण आहेत माझ्या संग. चलो इधर को जाने का है. पुन्हा तिकीट काढल्यावर भाऊ हे असा कॉईन सॉर्ट ऑफ प्लास्टिकचा मिळते, त्याच्यावर सिम्बलही आहे त्याचा. ते तिथं चेकिंगच्या वेळेस स्कॅन करत असतील. हे आपल्या मागे आहे. मग मी इकडे पुढे काहून चाललो तर भाऊ मी माझ्या कॅमेऱ्याची बॅग गाडीतच भुललो. आमची स्वरा बसेल होती, मला वाटलं तिनं घेतली अशी, आणि पार्किंग आता इकडे आहे. मग चला बॅटरी कधी बी डाऊन होऊ शकते, माही नाही कॅमेऱ्याची. चलो ये है भाई वो बॅग, भुललो होतो. वांदे झाले असते अंदर गेल्यावर, आहे की नाही. चला अजून एक महत्त्वाची गोष्ट भाऊ की तुमच्याजवळ जर काही खाद्यपदार्थ वगैरे असतील की नाही तर ते अंदर नेऊ नाही देत. आमच्याजवळ चिपचे पाकिटं वगैरे होते ते त्यांना बाहेरच खायला लावले. लेकरांना फोडले आणि झपाझपा फिनिश बी केले. जस्ट फॉर सिक्युरिटी रिझन, स्वच्छता राखली पाहिजे. नाही तर लोक तर काही बी नेतात, भेळ गीळ हे ते, आहे की नाही. चलो आगे दाखवल्यावर बा तिकीट टेले. चला मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण. आपण कुठे गेलं आहे, आपल्या घरापासून जवळजवळ 260 किलोमीटर अंतरावर ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी नगरठी. तठी कुठे गेलं आहे माहीत आहे काय, हे मागे आहे. याला म्हणतात दख्खनचा ताजमहल. हे आमचे चिंकुली यूट्यूबर सेटअप. वा रे वा. आणि हे आजीबाई. इकडून आपण आलो भाऊ. हे असं जा लागते ना, असं वर जा लागते पायाले. बाकी माहिती मी देतोच तुम्हाला, पहिले पाहून तर घ्या बाबा. संध्याकाळी गाऊन आलो तर भाऊ अटी मस्त लाइटिंग बिटिंग करतात. हे एक नंबर नजारा दिसते, है की नाही. म्हणून संध्याकाळी आलो. पहिले अंदरे जाऊ, नजारे नंतर भाऊ. अटी लिहिलं आहे पादत्राणे काळा हे आणि मकबऱ्याची इत्तंभूत माहिती दिली आहे. स्क्रीनशॉट काढायला वाचून घ्यायचं. चलो इधर ये हमारे पादत्राणे निकालने गए, इधर अंदर जाने गए. इकडे पायऱ्या आहेत बघ. हे ती कबर आहे भाऊ. लोकांनी पैसे वगैरे भरपूर टाकेले आहेत.
आता जुन्या झाल्याच्याने असा काळपट पडला भाऊ, पण लाल आणि काळ्या दगडापासून बनवेला आहे. आणि संगमरवरी म्हणजे पांढऱ्या मातीचं याच्यात हे केलेलं आहे, मिश्रण केलेलं आहे. स्टुको प्लास्टर असं म्हणत त्याले, म्हणजे म्हणतात अजूनही. पण घुमट अजून आठवून दिसत नाही, पण ते संगमरवरी आहे, ते प्युअर संगमरवरी आहे. ताजमहल तर बंदा संगमरवरी आहे म्हणतात, मी पाहिलं नाही भाऊ. हाच आमचा दख्खनचा ताजमहल आहे. आता समजा उन्हाळा लागला नाही तर हे पुरं असं ग्रीन असते, नीट अँड क्लीन असते. मेंटेनन्स एक नंबर ठेवलेला आहे. बाबा हे झाड मोठं आंब्याचं झाड आहे, क्या बात है. आणि असं प्रत्येक बाजूला आहे, म्हणजे या बाजूलाही, या बाजूलाही, या बाजूलाही, या बाजूला. हे तर फ्रंट साईडच आहे समजा. मस्त रे. आपा भाऊ, विकिपीडियाच्या हिशोबानं औरंगजेबाचा मुलगा होता आझम शाह, त्यानं आपल्या आईच्या स्मरणार्थ हा बांधलेला आहे असं लिहिलं आहे. मला वाटलं औरंगजेबानं बांधलेला आहे, पण विकिपीडियाचं म्हणणं आहे आझम शाह औरंगजेबाचा पोरगा, त्यानं त्याच्या आईच्या स्मरणार्थ, म्हणजे राबिया दुर्राणी याची कबर आहे आत, औरंगजेबाची पत्नी आणि आझम शाहची आई. म्हणजे इसवी सन 1679 साली. हां, आणि 28 नोव्हेंबर 1951 साली हे राष्ट्रीय स्मारक म्हणूनही घोषित व्हायला आहे. क्या बात आहे. हे चिंकुली पर्यटक आहे, चिंकुली पर्यटक आमच्या ग्रुपमधली. बाय कर. हां, बाय करते. वा 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 वा. बा, ह्या अशा वस्तू दिसतील तुम्हाला. हे स्टीलचं आहे. तर हे काय आहे बॉन, हे अटेकावून लावेला असं भिंतीजवळ. तर याच्या अंदरे हे बा, हे असे लाईट आहेत. हा लाईट आहे ॲक्च्युली. आपल्यासारखे कुचिन लोक त्याला असं काही लातागिता मारू नये त्याचं संरक्षण करायसाठी याने डायरेक्ट स्टीलचं लावेलं आहे. मजबूत आहे एकदम, किती बी मारा काहीच नाही होत, लाईटाला धक्का लागत नाही. A few moments later. हे लागले भाऊ ते लाइट. अब दिखाता मैं आपको जलवा. हा लाईट पा किती फोटो काढू राहिला, खिचेक. आणि का भाऊ, हे टोकन म्हणजे हे ते 25 रुपयाचं, पण हे जर हरवलं तर 100 रुपये फाईन आहे बरं. हो, मी हरतोच नाही. चला रे भाऊ, मग अपेक्षा आहे की हाई ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करायला लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं हे रॉडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग येतच राहते न, कारण की ज्ञानेश्वर माऊली म्हणेलच आहे ना, अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही. राम राम. हा इकडून एक्झिट घेतली भाऊ, आणि तिकडे पार्किंग लावेलं आहे ना. पण आम्हाला साला आहे, मी याला सांगितलं की बाबू गाड्या आपण अटी घेऊन येऊ, बाकीच्या तटी नाही नेऊ, कारण तटी आहे दुकानं, पर्स बिर्स हे ते मिळते, म्हणजे फटका बशीन. तर याला म्हटलं का बा तुला काय वाटते, आता याचंही लग्न व्हायला, तुम्ही म्हणते योग्य निर्णय, आम्ही चाललो आमच्या गाड्या आणायला आता, आहे की नाही. हे म्हणजे एक सजेशन आहे, ज्याचं लग्न व्हायला आहे त्याच्यासाठी, आहे की नाही. असं करत जा तुम्ही. गाडी लोक नाही न्यायचं दुकान जर असेल तर गाडी द्यायच्या लोकांची, आहे ना. चलो फिर.